मित्रांनो बघा, आता जिल्हा न्यायालयाची चाचणी होती, शारीरिक चाचणी। विद्यार्थ्यांना आज पहिलाच दिवस होता साफसफाईसाठी। तर मी सकाळपासून तिथे गेलो होतो, बराच 1-1.5-2 तास थांबलो, विद्यार्थ्यांची माहिती घेतली, कारण की तुम्ही व्हिडिओची वाट बघत असणार माहिती। सर्वात पहिले बघा काय काय आज ज्या काय काय गोष्टी त्यांना शारीरिक चाचणीमध्ये विचारले गेले, साफसफाई कशा पद्धतीने घेतली गेली हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये आता सांगतो मी। कारण की तिथं बाहेर आता मी तिथून इकडे बाहेर आलो व्हिडिओ बनवण्यासाठी, की जेणेकरून तिथं व्हिडिओ बनवू देत नाही कोर्टाच्या शेजारी। पण तिथं आज त्या चाचणीमध्ये, कारण की जे मुलं 10-10 ची डिटेल बनवली होती, 10-10 विद्यार्थ्यांची डिटेल बनवली होती, 100 मुलं बोलवले होते त्यांनी। मग त्यातनं त्यात चाचणी कशा पद्धतीने, कारण की तुम्ही सर्वजण त्या भीतीमध्ये आहेत की चाचणीमध्ये काय काय घेतलं असेल बा। असं काही नाही, त्यांनी काम दिलेलं होतं, हॉल होता, तिथे साफसफाई दिलेली होती, काहींना गट्टे सुद्धा उचलायला लावले होते आणि ते असं काही बोलत बी नव्हते की तुम्ही काय काम कसे करतायत काय नाही, फक्त ते तुमच्याकडे लक्ष ठेवून होते। त्यातनं त्यात काही पुकारा पण करायला लावत होते, ते तुम्हाला बोललो होतो बघा, ॲडव्होकेटचा पुकारा, वकिलाचं नाव लावायचं ते श्री लावा। म्हणजे काही विद्यार्थ्यांचा, प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया वेगळी होती, काही म्हणतायत श्री लावा, काही म्हणतायत श्री लावायची गरज नाही पुकाराला। मग ते वकीलच्या नावाला जेणेकरून येस करा, ॲडव्होकेट श्री असं वकील लावा, नाव शब्द लावा, जेणेकरून असं आहे। आणि सर्वात पहिलं अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचं आहे की ड्रेस कोड काय असला पाहिजे, कारण की बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांना, तिथे मी पोहतो ऑलरेडी, मी असं काही नाही, तुम्हालाही माहिती आहे की डायरेक्ट असं व्हिडिओ नाही बनत, आधी डिटेल माहिती घेतो, कारण त्याच मुलाचा रिव्ह्यू घेतला असता विद्यार्थ्याचा, पण त्यांना मधून सांगितलं होतं की कोणाला सांगू नका काय झालंय मध्ये। पण तरी शेवटी कसं आहे, माहिती घेऊन मी तुम्हाला सर्व डिटेल सांगतोय। ड्रेस कोड बद्दल आता बरेच विद्यार्थी, काही जण काय होते म्हणे पूर्ण पांढरा ड्रेस घालून आलेले होते, पांढरा ड्रेस। काही जण काय होते फक्त आपल्या नाईट पॅन्ट सारख्या याच्यावर गेले होते, काही वेगळ्या। म्हणजे आता मग कुठला ड्रेस वापरला की तुम्ही फॉर्मल ड्रेसवर जा, जेणेकरून पूर्ण व्हाईट कपडे पण घालू नका, एक फॉर्मल ड्रेसवरती जा आणि तिथं व्यवस्थित तुमचा 100% बेस्ट द्या। सर्वात IMP प्रश्न आहे काय, तुमचा 100% बेस्ट द्या, तुम्ही कशी साफसफाई करतात ते कसे। असे पण विद्यार्थी भेटले की ते विद्यार्थी कधी त्यांनी साफसफाईच केलेली नव्हती, मग ते बोलले घरी आम्ही फक्त कधी झाडू पण मारलेलं नाही, पण ते एकदम घामे घाम आणि त्याला लोक ओळखून घेतात। अहो ते आता 5 लोकांची टीम बनवलेली, त्या लोकांना लगेच समजतं की काय कोण विद्यार्थी साफसफाई करणार आहे, कोण विद्यार्थी साफसफाई करणारा नाहीये, ते लगेच ओळखून घेतात। म्हणून तुम्ही तुमचा बेस्ट द्या, साधारण फॉर्मल मध्ये जा आणि काही कुठली भीती ठेवू नका, एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि खूप तुम्हाला काम दिले तेवढं, टास्क दिलेले तेवढं कंप्लीट करायचं आहे, काही गट्टे वगैरे उचलून द्यायचं आहे। तुम्ही फक्त एक आहे, तुम्हाला आधी बोललो होतो की किती प्रामाणिकपणे करतात ते करत पहिले IMP मित्रांनो। अजून काही डाऊट असतील तर तुम्हाला अजून मी आपल्या चॅनलवरती पूर्ण माहिती देत राहील, तुम्ही सर्वात पहिले त्या चॅनलला फॉलो करायचं, कारण तर नका करू, त्याच्याबद्दल वाद नाही, पण मी तुम्हाला कोर्टाची प्रत्येक ती जाऊन अपडेट देत जाईल, पुढे टायपिंगच्या कशा पद्धतीने होतंय, आणि महाराष्ट्रात कुठलीही भरती आली तर तुम्हाला माहिती ग्राउंड लेवलला जाऊन माहिती देत असतो। अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा, नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन आणि मी अजून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो आज मी ज्या कोर्टाच्या बाहेर एवढं सांगितलं, याच्या बाहेर काहीच नाही, कुठल्याही डोक्यात निगेटिव्ह विचार आणू नका आणि काहीच भीती बाळगू नका। उद्याची बेस्ट टेस्ट द्या तुम्ही येणाऱ्या विद्यार्थ्यांनो, एकदम नॉर्मली आहे आणि बेस्ट टेस्ट तुम्ही देणार आहे। काही प्रॉब्लेम असेल तर परत सांगतो, कमेंट करा मित्रांनो। भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो, जय हिंद।